हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व कर या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरू, अभिषेक युक्त पूजा संपन्न, तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतू हेमंत, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. दुपारी 2 वाजून 3 मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे पूर्वाषाढा नक्षत्र. उद्या पहाटे 4 वाजून 37 मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वज्र योग आहे. मध्यरात्री नंतर 2 वाजून 53 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, आजचे तैतील करण आहे. दुपारी 2 वाजून 3 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल मित्रांनो. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, नित्यपूजेचा संकल्प आता आपण सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संक्षिप्त असा पूजेसाठीचा नेमका संकल्प जो आहे तो बोलण्यास सुरुवात करायची आहे. हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय पराते श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणी हेमंत ऋतू पौष मास कृष्ण पक्षे बुधवार वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे वज्र योगे तैतील करणे द्वादशी शुभ तिथी वीर गोत्रात उत्पन्न मिकाम कडाप्पा मोपात दुरित क्षेत्र श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या हातावर उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाची पाणी आहे ते समोरच्या ताटात सोडून दे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्यात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा. तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात मित्रांनो, एक लक्षात घ्या, आता अमावस्या जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत मित्रांनो. एकमेव एक मुहूर्त आहे, तो पुढे मी आपल्याला सांगत आहे.
सध्या तरी साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश करणे यासाठी मुहूर्त नाहीत. तसेच उपनयन करण्यासाठी, विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो. एकमेव मुहूर्त आहे दिनांक 7 हा भूमिपूजन व पायाभरणीसाठी आहे. मित्रांनो, वरील काही मुहूर्ताच्या तारखे म्हणजे जो एकमेव मुहूर्त दिलेला आहे त्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो. जो आहे तो मुहूर्त तुमच्यासाठी आहे का हे प्रथम जाणून घ्या. नंतरच त्याची निवड करा. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो. आणि नाही ते संकट व आपल्यावर ओढून घेऊ नये मित्रांनो. कारण विधीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. ते मुहूर्ताची निवड चुकल्यामुळेच होते मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे. त्यानंतर नाही. दिनविशेष मित्रांनो प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रताचे जे शिवभक्तगण पालन करत असतील आपल्या स्वधर्माचे, तर त्यांनी अवश्य या व्रताचे पालन करावे, नियमात राहून करावे. सायंकाळी सायंकाळपर्यंत उपवास करायचा आहे पूजा संपन्न होईपर्यंत. सायंकाळी शुचिर्भूत होऊन आपल्याला जवळच्या जागृत अशा शिवलिंग मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी अभिषेकयुक्त सेवा जी आहे ती आपली रुजू करायची आहे. त्यानंतरच घरी येऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे मित्रांनो. त्रयोदशी श्राद्ध कर्म देखील आहे. जर आपले पितर, आपले पूर्वज कोणी या दिवशी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म पंडिताच्या माध्यमातून आपल्या राहत्या घरी विधिवत करायचे आहे मित्रांनो, अपराह्न काळामध्ये. तेव्हाच आपली सेवा पितरापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर दुपारी 2 वाजेपर्यंतचा आहे. तोपर्यंतच आपण नव्याने काही होमयज्ञ करायचे असतील तर करू शकता. त्यानंतर नाही मित्रांनो. त्यानंतर रेग्युलर जे आहे ते केव्हाही आपण करू शकता. पण नव्याने सुरू करत असलेल्या जे होमयज्ञ या कर्मकांड आहे, छोटे-मोठे असो, कुठलेही असो, ते पुढे कंटिन्यू सुरू राहिले पाहिजे. ते मध्येच बंद पडता कामा नये. अन्यथा आपला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपली कामे होत नसतील, रखडत असतील राहूच्या प्रभावामुळे, तर ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपले काम यशस्वी होतील मित्रांनो. कारण हा राहू काळ आपल्यासाठी ठीक वाटत नाही. म्हणूनच आपले काम बिघडत आहेत मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते, ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवतो. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम महादेव.